लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण आता UTS ॲप्लिकेशनवरून तुम्ही लोकलचं तिकीट काढू शकणार नाही आहे. यासोबत तुम्हाला मंथली पास देखील आता रेल वन या ॲप्लिकेशनमधून काढावं लागणार आहे. रेल्वेने नेमका हा निर्णय का घेतला याची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा. आता UTSवरून लोकलचं तिकीट किंवा पास जर तुम्हाला काढायचा असेल तर आता तुम्हाला रेल वन या ॲप्लिकेशनचा वापर करावा लागणार आहे. आता UTS ॲप्लिकेशनवरून कोणतंही लोकलचं तिकीट किंवा मंथली पास मिळणार नाही आहे. जर तुम्ही आधीच UTS ॲप्लिकेशनने 3 महिन्याचा, 6 महिन्याचा किंवा या महिन्याचा पास जर काढला असेल तर तो मुदत संपेपर्यंत चालणार आहे. पण जर तुम्हाला त्यानंतर रिन्यू करायचं असेल तर तुम्हाला रेल वन ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच त्याला रिन्यू करावं लागणार आहे. विशेष म्हणजे रेल्वेकडून एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बाब देखील देण्यात आलेली आहे, कारण आता रेल वन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही जर लोकलचं तिकीट काढलं तर तुम्हाला 3% एक आरक्षण सूट देखील देण्यात येणार आहे. रेल्वेच्या सर्व सुविधा एकाच ॲपवरती मिळाव्यात यासाठी रेल वन या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांनी इथून पुढे रेल वन हे ॲप्लिकेशनचे वापर करावे असे रेल्वेकडून देखील आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना तुम्हाला जर आता लोकलचा तिकीट किंवा मंथली पास काढायचा असेल तर रेल वन ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच तुम्ही तो पास किंवा तिकीट काढा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा.